गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी मी छान असं रेडी झाले आणि आम्ही निघालो आहे आमच्या आत्याच्या गावी जायला. मागच्या एका लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आम्हाला उद्या आत्याच्या गावी जायचं आहे. त्याच्याच दुसऱ्या दिवशीचा हा लॉग आहे आणि या अगोदर मी काही एंगेजमेंटचे व्हिडिओज शेअर केलेले आहेत, कारण मला हे वेडिंगचे लॉग सिरीजमध्ये पोस्ट करायचे होते. आणि एंगेजमेंटला ना मी मोठे लॉग्स पण घेतलेले होते, पण ते पोस्ट करायचे राहिले. त्यामुळे म्हटलं आपण एंगेजमेंटपासूनच स्टार्ट करूया. तर आज घुगरवण्याचा कार्यक्रम आहे म्हणून आत्याच्या गावी आम्ही आलो आहे. आता यांचं तर ऑफिस होतं, त्यामुळे मम्मी पप्पा आणि मी चालू आहे. इकडे आल्यावर घुगरवण्यासाठी जायला नवरदेव रेडी आहे. मग इथून ना सगळे जे वीर असतात त्यांना पूजायचं, गावाच्या वेशीवरची पूजा, त्यानंतर पत्रिका ठेवायची, असं सगळं कार्यक्रम होणार आहे. आणि उन्हाचं तर विचारूच नका. त्यात आत्याच्या गावात सगळी मंदिरं खूप दूर दूर होती, पण मजा पण तितकीच आली. मग शेवटी सगळे मंदिराच्या इथे पूजा झाल्यावर ना घुगरवायच्या ठिकाणी जायला असं मस्त शेतातून रस्ता होता. तिकडून जाता जाता मस्त हरभऱ्याची झाडं होती, ती तोडली. मग घुगरवायच्या ठिकाणी पोचलो, थोडीफार मस्ती केली आणि मग घरी आल्यावर जेवणाचा कार्यक्रम होता, पण गडबडीत व्हिडिओ घ्यायचा राहिला. कार्यक्रम झाल्यावर बऱ्याच वेळ तिथे थांबलो आणि आम्हाला यायला पण खूप उशीर झाला. त्यामुळे ना मम्मींची आणि माझी पण काही कॅपॅसिटी नव्हती स्वयंपाकाची. मग बाहेरूनच पार्सल घेतलं. मम्मी इकडे चपाती बनवता आहे, कारण आम्हाला या बाहेरच्या नाही आवडत. आणि मस्त अशी शेवभाजी आणि काजू पनीरची भाजी आज ऑर्डर केली आहे. मम्मी इकडे पोळ्या बनवता आहेत, तोपर्यंत मी इकडे ताट पण रेडी केले. सगळं काही डायनिंग टेबलवर आणून ठेवलं आणि बाकीचं पण जे काही एक्स्ट्राच्या गोष्टी होत्या त्या आवरल्या. आणि आज आम्ही इतके थकलेलो होतो, त्यामुळे ना जास्त बोलायची पण इच्छा नव्हती होत. आणि असं असलं की मग यांना जरा जास्तच मजा येते, म्हणून इकडे मी वाढते आणि त्यांना मस्त चान्स भेटलाय मला इरिटेट करायचा. आता इरिटेट जरी केलं ना, पण आम्ही थकलेलं आहे म्हणून त्यांच्या साईडने ते हेल्प पण करताय. मस्त असं जेवण करता करता आमच्या इकडे गप्पा पण झाल्या आणि असा होता आजचा डे. सो चला बाय.